पेक्षा मला खूप जबरदस्त अनुभव आला आहे की पश्चिम महाराष्ट्रात आल्यापासून रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सारखे हजारात लोक आहेत। याचा अर्थ लक्षात येतोय पश्चिम महाराष्ट्र जर एवढा पेटून उठला आहे तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश तुफान ताकदीनं मुंबईत घुसणार आहे। कारण आता ही कोल्हापूर जिल्ह्यातली ही पहिली पारावरची बैठक आहे पहिली। आता मीडियावाल्याला खोटं बोलून तर चालत नाही, तुडुंब भरलं आहे। जर तुम्हाला 1 घंट्यात सांगितल्याच्या नंतर आता बी तितकेच लोक बाहेर तितकेच लोक असतील तर याचा अंदाज येऊन जातो एका गावातून जर एवढे लोक येणार असले तर जिल्ह्यातून 100% घरागणीश एक गाडी निघायला तयारी यांची पूर्ण झाली। त्यामुळे मुंबई 100% मुंबईच्या बाहेर सुद्धा 50-100 किलोमीटर जाम झाल्याशिवाय यावेळेस राहत नाही। पण तुम्ही जे आंदोलन पुकारत त्या दरम्यान गणेश उत्सव आहे, पोलीस सगळ्या बंदोबस्तावरती असणार आहे, मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। नाही, काही अडचण नाही ना, पोलिसांनी खुशाल बसून राहावं, आमचं काही ताण नाही। आम्ही काय दंगल खेळायला नाही चाललो, जाळपोळ करायला नाही चाललो, दगड फेकायला नाही चाललो। कारण गेल्या वेळेस आम्ही मुंबईत गेलो तर शांत गेलो आणि शांत आलो। हे उभ्या जगानं बघितलेलं आहे, राज्यानं तर बघितलंच पण जगानं सुद्धा बघितलं। आम्हाला फक्त आमचा हक्क पाहिजे ते घेण्यासाठी आम्ही चाललो आहे। सणवार हे हमेशाच आहेत, ते येणार आहेत जाणार आहेत। थोडा यावर्षी आम्ही कमी प्रमाणात करू पण लेकरा बाळाला आरक्षण मिळवून देऊ। आम्ही बाप्पाच्याच चरणी, उलट गणपती बाप्पाच्याच चरणी विनंती करणार आहेत गावागावात की आम्हाला यश मिळू दे, आमच्या लेकरांना आरक्षण मिळू दे। कारण इथं गणपती बसून आम्ही मुंबईकडे जाणार आहेत आणि बाप्पाला सांगणार आहेत की आम्ही लढायला मुंबईला चाललो आहे, आम्हाला यश मिळू द्या। कारण आम्हाला आरक्षण गेल्याच्या नंतर काही उपयोग नाही, सणवार येत राहतील पण आरक्षण एकदा जर गेलं शिक्षण आणि नोकरीत वाटोळं झालं लेकरांचं म्हणून समजायचं। पण तुमच्या लढ्यामुळे आतापर्यंत मराठा समाजाला काय फायदा झाला? कारण टीकाकार आहे ते तुमच्यावरती टीका करत राहतात। आत्ताचं पोरग कुठं रे? MBBS ला लागलेलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो ना। हे पोरग आत्ता MBBS ला लागलंय, कोण बे प्रमाणपत्रावर सेकंड इयर, हे यश आहे, हे यश आहे। तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारला की काय मिळालं, 58 लाख नोंदी मिळाल्या, 3 करोड मराठी आरक्षणात गेले। माझे रोज पोरं अधिकारी बनवायला लागलेत, रोज पोरं कुठल्या ना कुठल्या भरतीत चाललेत आणि हजारो चाललेत। हे तुम्हाला इथली इथं जिवंत उदाहरण। पण शिंदे समितीनं ज्यावेळी नेमली त्यावेळी हैदराबाद संस्थांचा अभ्यास केला, आणखीन काही संस्थांचा अभ्यास केला तर आणखीन मराठ्याला फायदा होईल तो वाटतं। तिन्ही गॅजेटियर घ्यायचं आहे यावेळेस, हैदराबादचं गॅजेटियर पण, सातारा संस्थांचं पण, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांच्या नोंदी याच्यात पूर्ण महाराष्ट्रातले लोक बसत आहेत। आणि दुसरं म्हणजे मराठा आणि कुणबी एकाचे हा पण JR घेणार आहेत। कारण त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आधार लागतो, कायदा बनवावा लागतो। 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारनं स्वीकारला आहे, त्याच्यामुळे तोही घेणार आहेत आणि सगळ्याच वेळेची अंमलबजावणी पण करणार। एकही मराठा 29 ऑगस्टला आरक्षणापासून वंचित राहणार नाही। फक्त एकही मराठ्यांनी 29 ऑगस्टला घरी थांबायचं नाही, तरच मिळणारे, नसता मिळणार नाही। निर्णय घेऊनच मागे मराठ्यांना 100% आरक्षण मिळाल्याशिवाय या बारे मुंबईत मी सोडित नसतो आणि मराठी सुद्धा सोडित नसतात। काही राजकीय प्रश्न सुद्धा उपस्थित करतो, कारण ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्या या ठिकाणी बीडमध्ये लढा देताना पाहायला म्हणतात SIT नेमली गेली, काय त्यातनं उत्पन्न होईल वाटतं? नाही, त्या तपासात IPS जे आहेत पंकज कुमार साहेब हे वेगळ्या क्वालिटीचे आहेत। हे पाताळात जरी झोपलेला असला आरोपी तरी सापडून आणतात, अशी त्यांची ख्याती। लोक सांगतात, मला माहीत नाही। आपल्याकडे 3 मागण्या होत्या त्या मुंडेताईच्या, महादेव मुंडेंच्या, त्या ज्ञानेश्वरी ताईच्या की माझा नवरा कुणी मारला, माझ्या कंपाळाचं कुंकू कुणी पुसलं, माझे लेकरबाळ उन्हात पडलेत, हा कोण मला बघायचा आहे, मला मदत करा, मला मुख्यमंत्र्याला घरानं सांगायचं आहे, माझी भेट घडून द्या। 3 मागण्या आपल्याकडे केल्या होत्या। दुसरं म्हणणं होतं त्यांचं मला SITच पाहिजे आणि SITमध्ये पंकज कुमार साहेबच पाहिजेत। आपण 6 दिवसाच्या 3ही गोष्टी त्या माऊलीला दिल्या। आता आरोपी धरणं काय माझ्या हातात नाही आहे। त्या ताईला जे पाहिजे होतं त्यांचे 2 मंत्री असून सुद्धा करू शकले नाहीत। त्यांचाच भाऊ मिळालेला आहे, ती त्यांचीच भाऊजाई नाही करू शकले। मला जर तातूर करायचं असतं तर मी जर जातीवादी असतो तर फक्त सोबत राहिलो असतो, मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे, हे घडून आणून दिलं असतं। आम्हाला जात नाही कळत, अन्याय जिथं होतो तिथं आपण गेलं पाहिजे, ही छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे आणि त्या शिकवणीवर आम्ही चालतो। पण बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी घेतलं आणि आज अजितदादा त्यांनाच ते पालकमंत्रीपद नकोसं झालेलं आहे। कुणीतरी घ्या पण पालकमंत्रीपद बीडचं घ्या म्हणते, घ्या म्हणते ते जिरली का इतक्या लवकर? आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत त्यांची झाले काय निघा, फुसकाच बाहेर निघाला का? आम्हाला वाटलं सगळे जेलात टाकीत सडीत त्यांना, कुणीतरी घ्या म्हणजे काय? हे तर रडकं बोलणं झालं। बीड जिल्ह्याला तर मर्द वाटत होता तुम्ही, अजितदादा म्हणजे मर्दासारखा आहे, बीड जिल्ह्याला सरळ करीन। 3-4 महिन्यातच कदरली का? ही मर्दानगी आहे का? अहो, कोणाला देऊ नका। अजितदादा या शिरोळच्या पवित्र भूमीतून सांगतो, ही महाराणी ताराराणी साहेबांची पवित्र भूमी आहे, ही गादी आहे, तख्त आहे शिरोळ।
या कोल्हापूरमधून सांगतो तुम्हाला, तुम्ही राजीनामा देऊ नका आणि कोणाला पालकमंत्री पद देऊ नका. तुम्हीच सगळ्या गुंडांची जिरवा. हां, आणि कॉलर टाईट करून पुन्हा तुमच्या मतदारसंघात जा. असं पळून जाऊ नका अर्ध्यातून. शेवटचा प्रश्न विचारतो. एका बाजूला तुम्ही मराठा आरक्षणासाठी इकडे लढा उभारताना, दुसऱ्या बाजूला गोव्यामध्ये आज ओबीसीचं अधिवेशन होते. हो ना, मला सरकार बैठक घेत आहे म्हणून कळालंय. अधिवेशन आहे का? ओबीसीचं अधिवेशन. नाही, मग काही घेणं देणं नाही मला त्याचं. मला असं कळालं होतं सकाळी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून. मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहिले होते त्या. हा, तेच ना, सरकारने बैठक तिथं ओबीसीची घेतली अशी मला माहिती होती. इतकी वाईट वेळ मुख्यमंत्र्यावर येईल असं वाटत नव्हतं. शेवटी तुम्हाला मराठ्यांचे मतं लागतात, मराठ्यांकडून सत्ता लागते आणि मराठ्यांनाच आरक्षण नाही मिळू द्यायचं. ही डाव मुख्यमंत्री साहेब शिजवायचा नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही गोव्यात जाऊन जर कानं भरताल आणि मराठा ओबीसी वाद लावताल तर सगळ्यात जड ओबीसी मराठा आम्ही आमचं तर बघूनच घेऊ, आम्ही वेळेवर मित्र होऊ, पण तुमचा मात्र खुटात ठोकीन मग. हो, तुम्ही जर इतक्या राज्याच्या बाहेर लोक नेऊन त्यांचे जर कानं भरणार आणि इकडे ओबीसी मराठ्याचे दंगल लावणार, मारामाऱ्या करायला लावणार, तिकडं जाऊन त्यांच्या कानात थुकणार तुम्ही, एकाच्या दोन सांगणार, मराठ्यांचे आणि ओबीसी जर रक्तपात करायचं काम केलं ना फडणवीस